माझी सून नाहीये, ती माझी लेक आहे, असं तसं. टोपीची काय गरज नाही आता, मॅडम काय घालणार नाही. एखाद्या बाळाकडे बघून वाटतं की नाही आपल्याकडे पण बेबी पाहिजे, असं आहे. मोठेपणी ऐकशील रे बच्चा तू. आता बायको शेफ बनत चालली आणि तुला काय खाऊ पिऊ घालत नाही काय मी. नमस्कार आणि वेलकम टू द न्यू ब्लॉग ऑफ द तनया आणि निखिल. मी तनया तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज संडे आहे आणि आम्हाला घरी परत जायचं आहे. त्याआधी मला रात्री एक अचानक शूट आला, त्याच्यामुळे सकाळी उठल्या ते केलं, म्हणून थोडाफार मेकअप दिसत असेल तुम्हाला माझ्या चेहऱ्यावर. आणि आता 9 वाजले आहेत आणि आमचं लेकरू पण उठलं आहे. त्याच्या आधी एक 15-20 मिनटं झाले असतील आई तात्या मळ्यात चालले होते. आम्ही जाणार आहे म्हणून भाजीपाला आणायला. आम्ही त्यांना नाही म्हटलं होतं, मी तो तिथे पण घरात जो आहे तो मी घेऊन जाणार होती, बट आईंचं काही नाही, तात्या ऐकत नव्हते. सो ते मळ्यात जायला निघाले, निम्म्या रस्त्यात गेले होते आणि तेवढं त्यांचं पिल्लू उठलं, म्हणजे सखी उठली. सो आता ते परत येत आहे मळ्यातून आणि सखीला घेऊन जाता 1-1.5 तास मळ्यात, जस्ट बिकॉज तात्यांची हाऊस. आणि हे बघा, फक्त झोपेतनं उठली आहे, लगेच रेडी झाली मळ्यात जायला. काहीच खाल्लं पिल्लं नाही आम्ही. आजी बाबा आले, आजी बाबा आले. हे घ्या बॉटल. थांब, खाऊ पण घेऊन जा. आजी बाबा थांब, निखिल तिचं खाऊ पण घेऊन जा. देते मी, थांब. टोपीची काय गरज नाही आता, मॅडम काय घालणार नाही. झोप येते ती अजून. तिची कट्टू दुपार नाही म्हणता येणार, 1-1.5 तासानंतर शूट करते आहे. निखिल एका लग्नाला गेला आहे, त्याचे टीचर होते ना स्कूलचे, त्यांच्या मुलाचं लग्न आहे, सो तिकडे गेला आहे. मला पण जायचं होतं आणि मी त्यासाठीच एक्स्ट्रा अजून एक ड्रेस आणलेला होता, पण मला इथे आल्यावर कळलं की ते माझ्या नंदेच्या साईडचे पण नातेवाईक आहे, सो तिथे ड्रेस घालून चालणार नाही, तिथे साडीच घालावी लागेल. आणि मी काही साडी आणलेली नव्हती, इथे ज्या साड्या त्या खूप साध्या, त्या लग्नात घालण्यासारख्या नव्हत्या. सो मी निखिलला म्हटलं तू जाऊ नये. मी रेडी झाली आहे, आता शुभून ते येत आहे आणि आम्हाला बारशाच्या प्रोग्रामला जायचं आहे, तिकडनंच आम्ही पुण्याला जाणार आहे. बट अजून तात्या आणि आई येईना, ते अर्धा तास घेऊन गेले होते सखीला. 2-2.5 तास झाले. सखीचे फोटोज येतात मला, माझ्या जावा वगैरे त्यांच्याकडे, कारण ती घरी गेली तर तिथे आमचे 2-3 घर आहे. सो ती तिथे प्रत्येकडे, कुठे झाडावर बसलेली आहे, मी इथे फोटो पोस्ट करायला, कुठे मांजरीशी खेळती आहे, तिचे मस्त दादा दिदी आहेत तिथे छोटे छोटे, त्यांच्यासोबत मस्त मजा करते. त्यामुळे तिला काहीच घेणं देणं नाही, तिथेच काय खाल्लं पिल्लं असेल तिने. आणि आता काय माहिती कधी घरी येते. 11ला आम्हाला घरातून निघायचं होतं आणि घरात कोणीच नाही आहे ना, आई तात्या निखिल सखी. पुन्हा ज्या बेबीला आम्हाला बघायला जायचं होतं ना, तिच्यासाठी मी ड्रेस शिवायला टाकलेले होते दीदीकडून, की असे छान सॉफ्ट जे असतात ना, मी सखीला कसे असे कम्फर्टेबल शिवते, तसे छान छान ड्रेस शिवायला दिलेले होते. ते ड्रेसही अजून आलेले नाही आहे, कारण आमची दीदी मावशी आलेली नाही आहे आणि मी सगळं पॅक वगैरे करून बसलेली आहे. तर बघू यार आता कसं काय होतं. मी यांची सगळ्यांची वाटच बघते थोड्या वेळापासून. घरात बराच वेळ कोणीच नव्हतं आणि अचानक सगळे आले, म्हणजे शुभून भाऊजीन ते आले, आई तात्यान ते आले, मळ्यातले सगळे आले, निखिल आला आणि आमची एवढी धांदल उडाली. इतक्या वस्तू विसरून आली आहे मी ह्या गोंधळात घरी की बस कधी. तर यस, फायनली निघालोय. खूप गडबड झाली निघताना. तर झालं कसं, शुभून ते आलेले होते घरी, मी जेव्हा होती तेव्हा शुभून ते आले, त्याच्यानंतर आई तात्यान ते आले, 5 मिनिटात निखिल आला. तर एवढ्या गर्दीत पण तात्यांचं असं होतं की 5 मिनिटात थांबा, मी बटाटे टमाटे आणून देतो बाजारातून. आणले की नाही माहित नाही, बाहेर गेले होते की नाही रे, कारण यांची इतकी गडबड चालू होती. मी पण तात्याला म्हणत होती नको आतून, पण मला माहित नाही बाहेर यांचं काय झालं, कारण आतमध्ये आईन त्या भाजी निसायला बसल्या होत्या की नको तुझी गडबड होते, त्याच्यामुळे मला कळलंच नाही शेवटी काय गाडीत टाकलं काय नाही. फक्त एवढं कळलं की जेवढ्या बॅगा होत्या तेवढ्या आत गेल्यात आणि आपल्याला घाई होते, आपण जरा लेट झालोय. तर या सखीचं पण इतकं पटकन आवरलं, ते पण शुभूने आवरलं. आणि जे काही आवरलं होतं सखीने, शुभूने चोकोपाय आणलं होतं ना, त्या मला मम्मा देत नाही घरी, ते फक्त शुभूकडनं मिळतं, ज्या अशा वरच्या गोष्टी असतात. तर त्याच्यामुळे शुभूने बॉक्स आणलं होतं, त्याच्यातले आम्ही 2 खाल्ले. आणि ड्रेस इतका खराब केलाय की मला तिथे गेल्यावर पुन्हा तिचा ड्रेस बदलावा लागणार आहे. आणि बाय द आमच्या दीदी मावशीने इतके गोड ड्रेस शिवून आणले होते ह्या नवीन बाळासाठी पण आणि सखीसाठी पण. आता बाळाचे तर मी देऊन दिल, त्यांनी दाखवता येणार, सखीचे घरी गेल्यावर तुम्हाला दाखवेल. आणि येस, आर यू एक्सायटेड? येस. आणि हां, बाय द वे आम्ही कुठे चाललोय तर आम्ही बारशाला चाललोय. आमचे फ्रेंड्स आहे, तुम्ही त्यांना व्लॉगमध्ये खूप जास्त बघितलं नसेल, कारण जेव्हा आमचे व्लॉग जरा एस्टॅब्लिश झाले त्याच्या 1 वर्ष आधीच ते आयर्लंडला शिफ्ट झाले होते.
पण त्यांचं नाव तुम्ही नेहमी ऐकलं असेल आमच्या ब्लॉगमध्ये. सो आज आमच्या माहीचं नामकरण आहे. ऑलरेडी झालेलं आहे, ती जन्माला यायच्या आधीच तिचं नामकरण झालेलं होतं. मोठ्या बाळाचं नाव राही आहे, तर आमची छोटी माही आहे. बट तर तिथे आलेत भारतात, तर छोटासा असा प्रोग्राम आहे. तर आम्ही पुण्याला असंही येणार होतो, बट आता इकडनंच चाललो आहे. सो येस, खूप दिवसांनी भेटणार आम्ही म्हणून मी एक्सायटेड पण आहे. सखी तर नेहमी बोलते माईशी फोनवर, आणि काय सखीला दीदी म्हणणार ते एकच बाळ आहे आमच्याकडे, नाही तर सखीच सगळ्यात छोटी आहे. सखी कुठे जायचं आपल्याला? माहीकडे जायचं ना. तुम्हाला सखी दिसणार नाही कारण सखीचे खूप नखरे चालू आहे खाली बसल्या बसल्या, आणि त्याच्यामुळेच मला तिचे कपडे वगैरे बदलावे लागणार आहे. चलो स्टे ट्यून. मला निघायला लेटच झालं होतं, बट बाहेर वातावरण इतकं सुंदर होतं. आम्हाला कंटिन्यू भाऊजींचे कॉल पण येत होते, घरी तुम्ही कुठपर्यंत पोहोचले. लास्टवाला कॉल तर असा होता, तुम्ही का नाही आले, आम्ही कार्यक्रमाला थांबलो आहे तुमच्यासाठी. पण आम्हाला अर्धा तास लेट होत होतं. सो त्यांची एंट्री वगैरे सगळं झाली होती, बट तिथे गेल्यानंतर मेन जो प्रोग्राम होता ना तो आम्हाला अटेंड करता आला. आणि ही आहे आमची माही. किती गोड दिसते ना त्या फोटोमध्ये, आणि तिला घेण्यासाठी आमची लिटरली भांडणं चालू होते, कारण आमच्या ग्रुपमधल्या सगळ्यात छोटं बाळ हेच आहे. त्यामुळे भाऊजींचे, शुभूचे, आमची सगळ्यांची भांडणं चालू होते, निखिलचे वगैरे, की कोणाला घ्यायचं आहे कोणाला घ्यायचं आहे. फायनली तिथून निघालो. तिथे खूप जास्त काही शूट नाही करता आलं, कारण खूप गप्पा मारल्या. आकाशला थांबलो होतो थोडा नाश्ता पाणी करायला, आणि तिथे गेल्यानंतर सखीची गाडी फिक्स आहे. आम्ही फायनली घरी पोहोचलोय. जाताना आमच्याकडे 3 बॅग होत्या, आणि येताना इतका पसारा घेऊन आलाय. तरी भाजीपाल्याची पिशवी मी आल्या आल्या खाली केली आहे. कट टू डे 2. तर काल आलोय, त्यानंतर काय झालं हे मी तुम्हाला नंतर सांगतेच. बट आमचं आज रेग्युलर रुटीन सुरू झालंय. काल खूप थकलो होतो, रात्री काही शूट नाही करता आलं, बट आज मस्त रुटीन सुरू झालंय. मॅडमची शाळा आहे, पापा आणि सखीची, हे बघा. सोबतच आमचं एक प्रमोशनल शूट पण आहे, आणि शूट त्याच ब्रँडचा जो आम्ही सखीला यूज करतो. लिटिल जॉयचं शूट आलंय सखीसाठी. सो ती पण अशी गोडगोड तयार झाली आहे तिची कॉफी प्यायला. आता काय टाकणार आहे आम्ही? किती गोड दिसते आज. टाका साखर टाका. तिच्यासाठी आज मी केले आहेत बीटाचे डोसे. तर हे करण्यासाठी काही नाही केलंय. बीट, लसूण, थोडीशी हिरवी मिरची आणि मीठ मिक्सरमधनं काढून घेतलं. नंतर ज्वारी, बाजरी, गहू, मूग आणि डाळीचं सगळे पीठ घेतले होते, 1-1 चमचा, आणि त्याचं असं मिश्रण केलं. त्याचे 3 डोसे मी तिला देईल. जे ती पोरगी मोठी होत चालली तर बायको शेफ बनत चालली. आणि तुला काय खाऊ पिऊ घालत नाही काय मी? आमचं लग्न झालं तेव्हा आम्ही होतो पोळी भाजी, खाय रे बटाट्याची भाजी, तुला रागायची, कुरडईचा भुगा दे, खाय रे मेथीची भाजी, खाय रे वाड्याची भाजी. अरे पण तुला ह्या गोष्टी आवडत नाही, मला करायला काय. उलट ती सगळ्यात सोपं आहे भाजी पोळीपेक्षा. इट्स ओके तनू. म्हणजे नवरा आणि आई मध्ये काय फरक असतो कळालं मला आता. फायनली वेळ मिळाला असं शांत बसून तुमच्याशी बोलायला. बारशावरनं आल्यानंतर ना मला खूप बोलायचं होतं, बट त्या दिवशी माझ्यात ताकदच उरली नव्हती. खूप काही कष्टाचं काम नव्हतं केलं मी, फक्त गाडीत शेजारी बसून आले होते. बट प्रवास 2-3 दिवस कंटिन्यू फिरणं चालू होतं, तर खूप थकवा आला होता, त्याच्यामुळे बोलायची इच्छाच नव्हती. आल्यानंतर त्या बॅगवाला बघवत नव्हता मी, फक्त कसा तरी तो भाजीपाला आहे ना, म्हणजे मी तो डब्यांमध्ये पण नाही ठेवला, मी ॲज इट इज त्याच्या पिशव्यांमध्ये दिला होता, आणि भाजीपाला मी ॲज इट इज तसाच ठेवला. आणि म्हटलं आपण हे नंतर भरूयात, आत्ता तर आपल्यात काहीच ताकद नाही आहे. येताना सँडविच खाल्लं होतं आम्ही, मध्ये थांबलो होतो, त्याच्यामुळे मला खूप भूकही नव्हती. फक्त सखीला आणि निखिलला मी 4-5 अंडे उकडत घातले होते की त्यांचं डिनर होऊन जाईल त्याच्यात म्हणून. बाकी त्या पलीकडे मी त्या दिवशी काहीच केलं नाही. कट टू मजा खूप आली तिथे. आम्ही 2-1 वर्षांनी भेटलो, 2-2.5 वर्षांनी भेटलो सगळे. सो मजा आली. आणि इतकं काय होतं ना, खूप आता सखीनंतर बऱ्याच दिवसांनी मी असं 4-1 महिन्याचं बाळ हातात घेतलं रे. मला असं होतं की नाही यार, मला पण बाळ हवायला. इतकी गोड आहे ती माही. असंच मला सेम जेव्हा माझं लग्न झालं ना, तेव्हा फक्त आमच्याकडे मिहीर होता, आणि मिहीर प्रचंड गब्ब्या होता. म्हणजे तो 1.5-2 महिन्याचा असं वाटायचं की 6 महिन्याचं बाळ आहे, इतका गब्ब्या होता तो. आणि आमची ग्रुपमध्ये पहिलंच बाळ होतं, तर आमची भांडणं व्हायची की कोण मिहीरला घेईल. स्पेशली माझं आणि अतुल भाऊजींचं खूप भांडण व्हायचं. त्याच्यानंतर वर्षभरांनी राही आली. मग राहीकडे बघितलं पण वाटायचं नाही, बेबी पाहिजे. नंतर लागोपाठी पोरं येत गेली, मग काही नाही वाटलं. नंतर माझी सखी होती, आणि सखी आता 2.5 वर्षाची झाली, आणि आता नवीन पिल्लू आलंय. ती इतकी गोंडस आहे, म्हणजे मला तिला तिथे सोडूच वाटत नव्हतं. ती येणार आहे आता 2 दिवसांनी, तर मी तुम्हाला पुन्हा माही दाखवेल. आमची प्रचंड गोड आहे ती.
म्हणजे जसं एखाद्या बाळाकडे बघून वाटतं की नाही आपल्याकडे पण बेबी पाहिजे, असं सेम तशी आहे. मला सखीचं सगळं बालपण आठवलं. मी गाडीतून येताना ना सखीचेच ते लहानपणीचे फोटो पाहत होते की यार सखी 3-4 महिन्यात अशीच दिसायची. जर तुम्ही आई असाल तर डेफिनेटली माझ्यासोबत रिलेट करत असाल. इतकं गोड वाटत होतं मला ते. आणि येस, कट्टू आजचा दिवस होता. आज शूट्स होते, 2-3 दिवसाची पेंडिंग होते. पटपट आवरले, लाईफ पण गेलं आहे सगळं, त्याच्यामुळे मग थोडं रिलॅक्स वाटतं आहे. अजून आहेत 2-3 लाईनमध्ये, बट ते हळूहळू करू. माझा एक पॉडकास्ट पण होता शनिवारी, पण मे बी मला तो पण कॅन्सल करावा लागेल, नाही तर मी त्यासाठी पण खूप एक्सायटेड होते. घरून येताना बाकीचं सामान जरी विसरून आली असली मी, तरी साड्या विसरली नव्हती. आईंच्या साड्या वगैरे घेऊन आली होती मी. निखिलचा आणि माझा नेहमी वाद होता याच्यावरनं. मी आईकडे गेली काय साड्या शोधत असते की मी ही घेऊन जाऊ का. आणि आईंकडच्या कपाटातलं पण मी काढून आणते, मला ही पाहिजे, मला ती पाहिजे. मी मस्त ग्रीन कलरची मोडाल सिल्कची साडी आणली होती. मस्त पॉडकास्टला ड्रेस नाही, साडी नेसून जाऊ. पण आता बघू अजून कसं काय होतं ते. जे काही होईल ते तुम्हाला कळेलच. बट आजचा दिवस शांततेत सुरू झाला होता. सकाळी तुम्ही बघितलंच आमची जी काही धावपळ चालू होती. त्यानंतर सखी शाळेत गेली, ती शाळेत आल्यानंतर निखिल ऑफिसला गेला. आणि येस, सखी शाळेत आल्यानंतर आजकाल जे करते ना, तुम्ही म्हणाल खूप कौतुक करते तू सखीचं, पण मला हे सांगायचं आहे. मोठेपणी ऐकशील रे बच्चा तू. सखी ना दारात आली की मला सांगते, ए मम्मा मी टिफिन फिनिश केलं. ज्या दिवशी फिनिश केला असेल त्या दिवशी, आणि नसेल केलं तर मी ना एक डोसा नाही खाल्ला मम्मा. म्हटलं ठीक आहे, जे काय असेल ते ठीक आहे. इथे गादीवर बसते, तिचा टिफिन काढते, तिची वॉटर बॉटल काढते. मी हे ठेवून देऊ? मी म्हणते हो ठेवून दे. आणि हे तिला मी नाही शिकवलं की आल्यावर वॉटर बॉटल वगैरे काढायचं. हे शाळेत शिकवलं असेल किंवा ती आजूबाजूचं कोणाचं बघत असेल आणि माहीत नाही. हे पण माहिती, आज ना नव्याने इडली आणली होती, आज नव्याने शिरा आणला होता. खरं खोटं मला काही माहीत नाही, पण आज तिने हे आणलं होतं, आज मी हे केलं, आज मी ते केलं. गाणे कोणतं शिकवलंय अजिबात सांगत नाही. फक्त मी आज ॲक्टिव्हिटी केली, मी हे ड्रॉइंग केलं, आज नव्याने हे केलं, आज गार्गीने हे केलं. बट तिच्या त्या बोबड्या गप्पा ऐकायला मला खूप आवडतात. म्हणजे मला आधी वाईट वाटायचं ना शाळेचं. आता मला असं वाटतं की नाही यार, मी बऱ्यापैकी चांगला डिसिजन घेतला आहे. तिला खूप छान वळण लागलं आहे. ती खूप छान गाणे वगैरे म्हणते. तिचं छान रुटीन बसलं आहे. आता ती झोपली आहे. आता उठल्यानंतर थोडाफार नाश्ता करेल, बाहेर खेळायला जाईल, खेळून येईल. 8-8:30 वाजता पुन्हा ती मस्त जेवण करेल आणि 10 वाजता गायब जे काही आहेत. आणि संध्याकाळी म्हणजे तिचं भाजीपोळीचं पण छान रुटीन लागत आलं आहे आता. सो येस, असा काहीसा होता दिवस. खूप धावपळीचा, खूप गडबडीचा होता, पण जेवढं मला शूट करता आलं तेवढं केलं. आता घरून काय काय वानवळा आणलं आहे हे दाखवलं गेलं तर ब्लॉग खूप मोठा होऊन जाईल. मला मॅक्स 13 ते 15 मिनिटाचे ब्लॉग आवडतात, सो मी तेवढाच करते. तर घरून मी जेवढा प्रकारचा भाजीपाला होता मळ्यातला तेवढा सगळा घेऊन आली होती, जो आईंनी आणला होता. इतक्या घाईघाईत पण त्यांनी निसून दिला होता मला तो सगळं. तर तो भाजीपाला आहे, आईंच्या 2-3 साड्या आहेत, माझी ती शॉल आहे जी तुम्ही बघितली असेल ब्लॉगच्या स्टार्टिंगला. ती सखी झाल्यानंतर मी घरीच ठेवली होती, ती मी आता परत घेऊन आलेली आहे. अदर दॅन पीठ, ज्वारीचं, बाजरीचं, मुगाचं, नागलीचं आणि त्यात जे काही पिठं होते ते आणलेले आहेत. बस एवढंच आहे. बाकीच्या गोष्टी आता घरच्यांनी यावं आणि घेऊन यावं येताना जे काही येते. तांदूळ आणलेत कोळमचा, असं काही तो वानवळ आणला. खूप घाईघाई झाली होती. मेन म्हणजे लसूण राहून गेला आहे माझा, बट बघू कुछ तो मॅनेज कर लेंगे. आज माहीत नाही माझ्या ट्रायपॉडला काय झालं आहे, नुसता खालीवर होतो आहे. आणि आईंनी जी काही माझ्यासाठी शॉपिंग केली त्याबद्दल तुम्ही इतक्या भरभरून कमेंट्स केला आहे, त्याबद्दल खरंच थँक्यू. आणि खरंच सांगते, त्या 15 दिवसाच्या मोठ्या ट्रिपवर गेला होता. म्हणजे त्या खूप फिरल्या. पुण्यापासून ते खूप 15 ठिकाणं, बरसाना, काशी, दिल्ली, खूप असे ठिकाणं होते त्यांचे, उज्जैन, प्रयागराज, अशा बऱ्याच गोष्टी होत्या. आणि त्यांना एवढं फिरायचं होतं, त्याच्यामुळे फक्त त्यांना एकाच ठिकाणी शॉपिंगला सांगितलं होतं की लास्ट डेला. तर तो लास्ट डेचा जयपूरचा त्यांचा तो थोडाफार वेळ होता. त्याच्यात त्यांनी जी शॉपिंग केली, त्यातल्या त्यात जी काही शॉपिंग केली ती फक्त माझ्यासाठी आणि सखीसाठी सगळ्यात जास्त केली आणि आठवणीने केली. म्हणजे त्या माझं लक्ष, म्हणजे माझं काम असलं, मी फोन नाही उचलला तर निखिलला फोन करायचा की तिच्या चप्पलची साईज काय आहे. मला ड्रेस कोणतेच दाखवले नाही, सगळं त्यांच्या चॉईसचं आहे. ऑफकोर्स ज्योती मावशी होत्या सोबत, तर जे ज्योती मावशीने घेतलं त्या काइंड ऑफ आईंनी मला सेम सगळं आणलं आणि छान होती शॉपिंग. आणि मुळात मला सगळं बसलं. म्हणजे ते स्कर्ट, त्याच्यावरचे टॉप, ते घातल्यानंतर खूप गोड दिसतात. तो वन पीस दिसताना इतका छोटा दिसतो. ऑफकोर्स मला असं मस्त ब्राऊन कलरचं इनर लागेल त्याच्यावर, बट तो पण मला इतका परफेक्ट दिसतोय.
सो येस, आणि तुम्ही खूप भरभरून कौतुक केलं, तर खरंच आमचं नातं तसंच आहे. असं नाही की आम्ही खूप गोड गोड बोलतो किंवा खूप भांडतो, असं नाही आहे. जे आहे ते तोंडावर स्पष्ट बोलतो दोघी एकमेकांशी, आणि त्यामुळे ती लय अशी आहे. मी पण त्यांची सगळी हाऊसमौज करते, वेदर ती साड्या असो, दिवाळी असो, काय असेल नसेल ते, त्या पण माझी हवी नको ती सगळी करतात. जसे मला माहेरून निघताना माझे पप्पा पैसे देतात, सेम तात्या देतात. सेम, म्हणजे एक वेळ ते निखिल सखीकडे इग्नोर करतील, पण मला देतात म्हणजे देतात. आणि आदल्या दिवशी तर रात्री तात्या आईंना निखिल हवत होते, माझी सून नाही आहे ती माझी लेक आहे, असं तसं तसं इतकं झापलं या दोघांना की बास कधी. तर येस, मे बी एक घरात मुलगीच नव्हती आणि मी आली आणि मी येऊन एवढी बडबड करते. मी त्यांना रागवते पण, मी ऑनेस्टली सांगते, मी आई तात्यांना झापते पण, लाड पण करते, वेळ आली तर रागवते पण, मी सगळं सगळं करते. आणि म्हणून हसतं खेळतं जे काही आहे ते. आणि मी राग पण भरते, जेव्हा त्या निखिलला रागवत नाही मी राग पण भरते. हे पण तुम्ही माझ्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल. तर येस, ब्लॉग इथेच फिनिश करते. आय थिंक मी बोलायला बसले की मी इतकी बोलते की राहत नाही बाकी काही हे करायला. तर येस, ब्लॉग आवडला असेल तर डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. इथपर्यंत आलाच आहात तर एक छोटा हार्ट तो बनता यार. कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मला 100K वर जायचं आणि लवकर जायचं आहे. सो चला, भेटूया असेल एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.